सैराट हा चित्रपट जेव्हा आलेला आय थिंक जेवढा मला लक्षात आहे 29 एप्रिलला आलेला, जर मी करेक्ट आहे तर. थोडंसं 19-20 होईल तर माफ करा, मला एक्झॅक्ट लक्षात नाही, पण एवढंच लक्षात आहे कारण माझ्या बड्डेच्याच दिवशी आलेला, मे बी 29 एप्रिललाच आलेला. मित्रांनो, कसं आहे माहिती का, तुम्हाला जे आवडेल ते मला आवडेल असं नाही आहे. आणि जर मराठीमध्ये हायेस्ट ग्रॉसर ही फिल्म गेली आहे तर याचं कौतुकच केलं पाहिजे असं मला नाही वाटत. मला हा चित्रपट बिलकुल नव्हता आवडलेला, हे फॅक्ट आहे. तुम्ही जर माझ्याकडून हे एक्सपेक्टेशन ठेवत असाल की हा चित्रपट मला खूप आवडला होता आणि असं आणि तसं आणि त्या मंजुळे वगैरेचं मी खूप कौतुक करेल, नाही भाई. म्हणजे आपली आपली चॉईस असते अँड इट्स नॉट अबाउट कास्ट पॉलिटिक्स वगैरे. कास्ट पॉलिटिक्स वगैरेवाल्या गोष्टी मी मानत नाही. हां, टोपीवाल्या वगैरेंना भाव देत नाही ती गोष्ट वेगळी आहे. बाकी मी हिंदुत्वाचा कट्टर एक सदस्य आहे, सो असं नका म्हणू की कास्टमुळे वगैरे मला प्रॉब्लेम आहे ना यार, नॉट ॲट ऑल. चित्रपटाची स्टोरी पण मला एंडिंग, तो एक क्लायमॅक्स आपण म्हणतो ना, एक तऱ्हेने थोडं इमोशनल केलं, त्यामुळे थोडं फील झालेलं. चित्रपटाच्या एंडिंगमुळेच मे बी असं वाटतं की थोडं लोक इमोशनल वगैरे जास्त झालेले. बट ऑन सिरियस नोट, या चित्रपटात सुरुवात तुम्ही म्हणू शकता की त्यांची जी लव्ह स्टोरी वगैरे दाखवली आहे, पण ती थोडीशी लँग्वेज वगैरे ठीक आहे, गावात असते अशी लँग्वेज, पण गावात तुम्हाला छपरीगिरी करायला नाही लावत. गावातही खूप संस्कारी आणि चांगली लँग्वेजही असते, असं काही नाही. इट्स नॉट अबाउट की गावरान लँग्वेज, पण ज्या पद्धतीने प्रेझेंट केलं होतं ना काही गोष्टी या चित्रपटात, ते मला एवढं मे बी नाही आवडलं. आणि असं नाही की गावात, भलेही मी शहरात राहतो, बट गावाशी चांगलं कनेक्शन आहे माझं, आत्या वगैरे आहे माझी. तर बट जे आहे ना यार, ते थोडंसं चित्रपट ज्या पद्धतीने याची हाईप बनवले गेले आहे ना, त्याविषयी म्हणतो आहे मी, तेवढा बेस्ट नाही आहे. इट्स नॉट लाईक की हा बोरिंग आहे चित्रपट, अबव ॲव्हरेज म्हणेल मी, बट खूपच त्यावेळी आणि ज्या पद्धतीने आजपर्यंत याचा मराठीमध्ये कोणीच रेकॉर्ड नाही तोडू शकला. आय थिंक हायेस्ट ग्रॉसर अजून पण हा मराठी चित्रपट आहे. तर याच्याहून बरेच चित्रपट चांगले येऊन गेले यार, म्हणजे इवन हिस्टॉरिकल पण, पावनखिंड वगैरे, त्यांनी पण याच्या कलेक्शनला टच नाही केलं. याच्यावरून आपल्या ऑडियन्सची हे दिसते, बाकी मी काय बोलू असं. ठीक आहे, चित्रपट एकदा बघायला चांगला आहे. क्लायमॅक्समुळे थोडंसं आपल्याला टची एक तऱ्हेने हे वाटतो, थोडा इमोशनल वगैरे. मूवी ओव्हरऑल चित्रपटाचा जर विचार केला ना मित्रांनो, स्टोरी वगैरे, बस हां, एक आहे गोष्ट यात की याला क्रेडिट देईल मी एका बाबतीत या चित्रपटाला, की मराठीत बरेचसे चित्रपट नंतर असे टाईपचे कॉपी करायचे बघितले, पण बाकी सगळे फ्लॉप गेले. मराठीमध्ये जर तुम्ही बघाल 1-2 लव्ह स्टोरीज तर कंटिन्यू दर 2-3 महिन्यात अशाच निघतात, कास्टवाल्या वगैरे. याची दुसरी कास्ट आहे, त्याची दुसरी कास्ट आहे, बिचारे सगळे ट्राय करायला जातात पण सगळे फ्लॉप होतात. कारण एकच चित्रपट, आता मराठी डायरेक्टर्सलाही कळलं पाहिजे की यार एक चित्रपट झाला तो झाला ना, आणि नंतर हे दोघं पोरंही कुठे दिसले यार, की हेही कुठे मोठे भले मोठे सुपरस्टार झाले. सो ठीक आहे, तुम्ही बघा ते आर्ची, परशा काय नाव आहे तेच आहे ना. आता पुन्हा बघायची हिंमत नाही माझ्यात. काही जणांनी सांगितलं होतं की यार याचा एक रिलीजविषयी काही बोला, तर मग काही बोललो नाही. तो बिचारा जो मला म्हणला होता त्यालाही वाईटच वाटलं असेल कदाचित, मी खूप चांगलं बोलेल असं वाटलं असेल. पण काय नाही यार मित्रांनो, खोटं कॅमेरा मागे वेगळा चेहरा, कॅमेरासमोर वेगळा चेहरा, ते 19-20 छक्केपंजे आपल्याला आवडत नाही. ठीक आहे, चित्रपट खूप ब्लॉकबस्टर, ऑल टाईम ब्लॉकबस्टर, मराठीतला नंबर 1 बनला होता. माझ्या मते अबव ॲव्हरेज आहे. हां, मी वाईट नाही म्हणणार, पण अबव ॲव्हरेज बस यार. आता आपली आपली चॉईस असते, दॅट्स इट.